नमस्कार. नमस्ते. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील पळशी या ठिकाणी आहोत आणि याचं कारण आहे 2 फेब्रुवारी रोजी फलटण तालुक्यातील वडले या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं मैदान झालं आणि या गड क्रमांक 30 चा निकाल 30 चा निकाल तास क्रमांक 7 मधून बैलगाडी जे हनुमान प्रसन्न काका केसकर पळशी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन. मैदानामध्ये पळशी येथील बैलगाडा मालक काकासाहेब केसकर यांच्या आदत किंग पक्षा नावाच्या खोंडानं मैदान मारलं आणि याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. तर नमस्ते. नमस्ते. काय नाव आपलं? काका केसकर, गाव? पळशी. हा नाद तुम्हाला कधीपासून लागला? काय होतं, आपल्या जोडीदाराचं वासरू होतं. हम्म. ती म्हणली नाही तुम्हाला वासरू. मग ती आणल्यानंतर नाद लागला ती. मग आपण 2-4 वासरं ऐकली चांगल्यापैकी. 2-4 वासरं ऐकली चांगली. आणि पहिला जो तुमच्याकडं बैल होता किंवा खोंड होता त्याचं काय नाव होतं? बावल्या नाव होतं त्याचं. मग ते कुठं मैदान वगैरे जिंकलं? मोर्टीमध्ये मैदान होतं, आपण डायरेक्ट नेला आणि तिथं फायनललाच राहिला. होय. मग ती आपलं एक पाहुणं म्हणून आहे दैवत गोवेकर लोणचं. पाहुणं म्हणलं एवढं वासरू दे आपल्याला, मग दिलं ते पाहुण्यांना. होय. हम्म. मग त्या बैलाच्या काय खोंडाच्या काय आठवणी सांगताल थोडक्यात? आठवणी होता आता तो? काय सांगन एवढं काय आता लई हीच आहे. जबरदस्त होतं, पिढ होतं त्याला. पण ती गेलं ती काय परत लाभलंच नाही आपल्याला वस्तू तशी. ओपनच्या मैदानात चांगली गाडी मारली होती त्यांनी. बर. आणि आता हे पक्षा नावाचा खोंड घेतलाय तुम्ही, हम्म. तर तो कधी घेतलाय? हे आता 1 महिना झाला. हा. आणि ह्याने सुद्धा असं केलं हम्म. की फेरा नाही काय नाही, डायरेक्ट नेला मैदानात आणि काल गटपास केला. म्हणजे पहिल्यांदाच नेला? पहिल्यांदाच नेला आणि गटपास केला त्यांनी. बर. मग हा खोंड कधी घेतलाय? त्याला आज 1 महिना आणि 10 दिवस झाले. बर. ह्याच्या अगोदर कुठं पळवला नव्हता का? नव्हता कुठंच नव्हता. बरं. आणि ह्याच्या सोबत कोण होता? ही माऊली होता आपला करावागतचा. ते आमचे एक मित्र आहे संदीप गरुड म्हणून. हम्म. ती सहज असं बोलता बोलता म्हणला, अरे करतो का नाही पाहिजे? अरे म्हणलं अजून फेराच नाही काढला. अरे म्हणला माझ्या एका शब्दावर देतो बैल तुला. हम्म, हम्म, हम्म. 1 रुपया न घेता आपल्याला बैल दिला त्यांनी. बरं. गाडी मालक ती, चालक बी तीच होते. बरं, कशा पद्धतीने तिथलं मैदान झालं काय सांगाल? मैदान चांगलं झालं. आपलं पाहुणं म्हणून एक होतं सुट्टी मेकर. चिट्टू ड्रायव्हरनी सोडला बैल आणि संदीपने वासरू सोडलं. ड्रायव्हर कोण होता? ड्रायव्हर ते मालकच होता. बरं. ड्रायव्हर मिळला नाही आपल्याला, गाडी संतो ड्रायव्हरने हाणली असती. हम्म. पण संतो ड्रायव्हरची गाडी लागली शिमीला. हम्म. 5 नंबर शिमी, 2 नंबर तासावर त्यांची गाडी होती. आणि मग म्हणलं मग आपलं ती मालकांनीच हाणली गाडी. बरं. आता बैलगाडा शर्यत म्हटलं की प्रेक्षक खूप असतात हा, खूप असतं. आणि चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात मोठं वाढत मोठं चालला. मोठं. तर काय सांगाल तुम्ही प्रेक्षकांना की बैलगाडा शर्यती किंवा बैलाविषयी काय काय सांगाल असतं बरं? माहितीये, बैल मस्त सगळ्यांची पळतात पण त्याला बैल मिळत नाही. हम्म, हम्म. आपला मित्र आहे अभि तावरे म्हणून, हम्म. लय खूप सहकार्य केलं कुठले का ते? मोरगावचे. बरं. संदीप दाजी आमचं लकडे संदीप नेरेचे, हम्म. सहकार्य कायम असतं आम्हाला. बरं. हम्म. आणि ह्याच्यासाठी तुमची किती लोकांची टीम आहे? नक्की कोण कोण असतं आमचं सर पाहुणे आहे आपलं सस्तेवाडीचं ठोंबरे बापूराव हम्म. ठोंबरे, त्यांचा नंद्या चांगल्यापैकी पळतोय. हम्म. कवा बी देणार आपल्याला. बच्चू सोरटे त्यांच्यावर बी चांगला बैल आहे, ते बी मिळू शकतो आपल्याला, कवा देणार. हम्म. पण आपली तर वस्तू पळली पाहिजे ना, आपली पळली तर कोणी बी देतंय. बरोबर. जोडीत जोड हा, पाहिजे. जोडीत पाहिजे ना. आपलंच नाही पळलं तर मग ते मागून फायदा नाही. बरं. ह्या भागात जे बैलगाडी शर्यती होतात, तर तिथं काय एखादा अनुभव आलेला सांगाल का फक्त? नाही, चांगल्यापैकी मैदानात आपला नादही शौक आहे, आपला गायांचा मस्त व्यापार आहे. पण नाद आहे त्यामुळे आता केलाय छंद. बरं. मग किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला ह्याच्यातला? ह्याच्यातला 5 वर्षाचा अनुभव आहे. होय. हम्म. आणि बैल ह्याच्या अगोदर कोणता होता तुमचा? बावल्या होता. बाहुल्या. त्याने सुरुवात केली आपली, हम्म. चांगल्या पैशाने बी विकला. हम्म. पण असं वाटलं की आयला विकल्यानंतर मिळत नाही, असं आहे. विकला का? विकला, आता काय अडचणी असतात आता काय. बरं. हम्म. मग त्याच्यानंतर हा किती दिवसात घेतला? त्याच्यानंतर 2 वर्षांनी घेतला. त्याच्या आधी एक वासरू घेतलं होतं. त्याला बी लय खर्च केला, मग 2-2.5 लाख रुपये, आणि ती काय पळालंच नाही. बरं. ठीक आहे. आता इथून पुढं जर समजा एखादं मोठं मैदान असेल, हम्म. तर तिथं पळवण्याची तुमची इच्छा आहे? का इच्छा आहे की फायनलला आणणार? काय आता नशिबाचा खेळ आहे, आता काय पण ते प्रयत्न तर चालू आहेत ना? प्रयत्न करणार, प्रयत्नाचं काय ते. आता ह्याला काय खाद्य वगैरे कसं असतं? शाला खाद्य आता काय खपरी पेंड आहे, भरडा आहे, उडदाची डाळ आहे, मिक्स खाद्य आहे. तर नमस्कार. आपल्यासोबत आप्पासाहेब कोळेकर जे काकासाहेब केसकर यांचे मित्र आहेत. ते थोडंसं आपल्याला या शर्यतीबद्दल किंवा बैलगाडा क्षेत्राबद्दल थोडक्यात माहिती देत आहेत. काय सांगाल थोडक्यात? काकासाहेब केसकर अशी व्यक्ती आहे की मनमिळावू हम्म. आणि संयमी. हम्म, हम्म, हम्म.
अगदी थोड्या दिवसात त्यांनी खूप नाव केलं आपल्या पंचक्रोशीत आणि सर्वांना प्रेम दिलं म्हणून त्यांना पायरा म्हणा बैलगाडी क्षेत्रात कोणतीच अडचण येत नाही हे फार महत्वाचं आहे. आणि त्यांचे एक सहकारी आहेत सुट्टी मेकर संदीप गरुड म्हणून बरं. त्यांच्या शब्दावरती हा पायरा झाला. विशाल म्हणून आहेत करावागडचे माऊली बैल म्हणून आणि त्यांच्या नियोजनातच कालचं नियोजन झालं. कालच्या वडील. मैदानाबद्दल काय थोडक्यात सांगता येईल? कालच्या नियोजनाबद्दल बोलायचं म्हटलं तर अगदी पहिलंच मैदान आणि पहिल्याच मैदानात गट पास होणं हे सोपं नाही. कारण याच्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो आणि त्यासाठी नशिबाची साथ हवी. ह्याचं श्रेय कोणाला दिलं जातं? याचं श्रेय तसं त्यांचे सहकारी मित्र संदीप गरुड असतील किंवा लकडे दाजी त्यांचे आणि त्यांचे सर्व टीम आविष्कार तानाजी किंवा ते बरकडे पाहुणे बैलगाडा चालक ड्रायव्हर म्हणून ते करावागतचेच स्वतःचे पायऱ्यातले होते ना तेच होते. एकूण किती गट होते असे? 9 का? हो त्यांनी त्यांच्या ह्या क्षेत्रात खूप ओळख निर्माण केली आणि त्यांना पायऱ्यालाही अडचण येणार नाही. कारण कसं आहे जितकं प्रेम द्याचाल ते ते हे क्षेत्र टिकलं जातं. तुम्ही संयमी राहिलात तरच अजूनही यश संपादन कराल, अन्यथा नाही करू शकत. फार बैलगाडा महत्वाचं आहे. क्षेत्रामध्ये अजून काही नवीन मुलं येऊ पाहत आहेत किंवा ज्यांना आवड आहे ते येत आहेत, तर त्यांना काय संदेश द्याल थोडक्यात? बैलगाडा क्षेत्र तुम्ही असं करा की तुम्ही तुमचा कोणताही व्यवसाय असो शेती असो किंवा इतर तुम्ही तो पूर्ण करून वेळ पाहून करा. तर 4 पैसे कमावून तो तुम्ही नाद पूर्ण करा. ह्याच्यात एकदा जर नाव झालं तर त्या नावाला पण खूप वलय मोठं असतं. नाव झालं तर खूप वलय आहे परंतु त्याच्यासाठी संघर्षही तितकाच असतो स्पर्धा खूप आणि मोठी आहे. स्पर्धा खूप आहे. त्यासाठी माणसं जपणं फार महत्वाचं आहे आणि ते काकासाहेब केसकरांनी अगदी लहान वयातूनच ते करून दाखवले आणि त्यांचे एक प्रसिद्ध गायांचे व्यापारी म्हणून पूर्ण ओळख आहे. बारामती तालुक्यात नावलौकिक आहे. बरोबर. हे फार महत्वाचं आहे. मी बाप्पू करे पळशी. काल जे मैदान झालं त्याबद्दल थोडक्यात काय सांगता येईल? काल जे मैदान झालं असं कधीच पळवलेलं नव्हतं खोंड आम्ही. अचानकच एक जणाने आमच्या मित्रांनी आम्हाला बैल असाच दिला म्हणजे म्हणले एकदा पळवून बघा. तर आम्ही त्या मैदानावर नेलं आणि असं पळालं की एक नंबरच केला त्यांनी. मग तुम्हाला अपेक्षा पण नव्हती की बाबा हा हा. गट पास करेल किंवा प्रथम क्रमांक येईल असं. असं लोक आहे ना 4-4, 5-5 वर्षे एक नंबरची बैल वायदी करतात. देऊन सराव करतात. परंतु आम्हाला 1 रुपया न घेता त्यांनी बैल दिला आणि वासराने गट पासच केला. 1 नंबरच केला 30 नंबर गटामध्ये. कालचा जो फेरा झाला किंवा बैलगाडा शर्यत झाली त्या तुमचा जो पक्ष बैल पळाला किंवा कोण पळाला तो त्याबद्दल काय सांगशील थोडक्यात? काल काय झालं आम्ही सुट्टीला खाली गेलतो. आम्हाला अपेक्षा बी नव्हती गटाची की गट निघल. पण खालनं आम्ही दोघं ह्यो बाई आणि मी खालनं वर गेलो आणि किरेनवर बघितलं तेव्हा कळलं आमचा गट निघलं. तर तुम्हाला अपेक्षा नव्हती नव्हती अपेक्षा. पण अपेक्षापेक्षा चांगला पळाला. हा चांगला पळाला.